उदयनराजे भोसले तुम्हाला मंत्रालयाची परिस्थिती मी सांगतो। आम्ही हे काय पाहिजे काम पाहिजे काय एका पैसे मंजूर होतात चे उमेदवार म्हणून भाजपच्या कमळाच्या चिन्हावर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ही लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी आपलं बहुमोल मत हे कमळाच्या समोरचं बटन दाबून उदयनराजेंना आपले उमेदवार म्हणून द्यावं आणि त्यांना मोठ्या मताधिक्यानं सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आणावं ही विनंती करायला आम्ही आज सगळेजण आपल्यापर्यंत मतदार बंधू भगिनींपर्यंत आलेलो आहे। आज आपल्याला सगळ्यांनी मार्गदर्शन केले। आपल्या माजी नगराध्यक्ष असतील, आपले अविनाश कदम असतील, आपले आंबेकर मेहरबान असतील, सगळ्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केले। आपले शिवसेनेचे निलेश मोरे आज इथे उपस्थित आहेत, मनसेचे राहुल पवार, सगळेजणी समोर पण सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळी आज उपस्थित आहेत। तेव्हा सगळ्यांची नावं घेऊन आता वेळ बराच झाला, मी वेळ घालवत नाही। पण आज मला काही गोष्टी ज्या मला आज या निवडणुकीमध्ये ज्या दिसतात किंवा ज्या आपल्यापर्यंत मांडाव्या वाटतात की एक सातारकर म्हणून आपण काय विचार केला पाहिजे, जे मला वाटतं ते आपल्यासमोर नक्कीच मी मांडायचा प्रयत्न करीन। आणि आपण पण माझी जी भूमिका किंवा प्रचारासाठी आम्ही येतोय सगळे, मग नेमकं आपण भाजपच्या मागं आणि महायुतीच्या मागं का राहायचं ह्याचा कुठेतरी आपण विचार करून मतदान केलं पाहिजे। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही लोकसभेची निवडणूक आहे, ही काय आपली स्थानिक आपल्या स्थानिक प्रश्नांवरची किंवा अगदी नगरपालिका किंवा जिल्हा पातळीवरची अशी निवडणूक आहे, ही देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे हे लक्षात ठेवा। आपण या निवडणुकीकडे बघताना इथले काही विषय, तुझं माझं झालेलं जे काही विषय आहेत हे डोक्यात ठेवून मनात ठेवून जर आपण निवडणुकीकडे बघायला लागलो तर आपला दृष्टिकोन जो आहे तो बदलला जाणार आहे, हे आपण सगळ्यांनी मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ही निवडणूक आहे भारताचं भवितव्य हे कुणाच्या हातामध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून मतदार म्हणून देणार आहे ह्याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। आज नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा पद्धतीनं ही निवडणूक आहे आणि याच्यामध्ये गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडनं आणि NDA आघाडी जी आमची आहे ह्याच्याकडनं पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचं नाव जाहीर झालेलं आहे निवडणुका सुरू व्हायच्या आधी। दुसरीकडं राहुल गांधींना अजून त्यांची जी इंडिया आघाडी आहे त्या आघाडीकडनं पंतप्रधान पदासाठी मान्यता पण अजून त्यांच्यात नाही आहे। म्हणजे पहिलं तर एकीकडं पंतप्रधान पदाचा उमेदवार आपल्यासमोर आहे जो देशभर फिरून पंतप्रधान पदासाठी किंवा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी आपल्यापर्यंत येतोय, आपल्याला विनंती करतोय। आणि दुसरीकडं दुसरी आघाडी जी आहे महाविकास आघाडी, त्यांच्याकडं आज उमेदवाराचं नाव पण ते आज सांगू शकत नाहीत, हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे। उद्या समजा अगदी वाईटात वाईट आपण एक की अशा जर आघाडीचे सरकार यायचं म्हटलं तर ह्यांचे जे मित्रपक्ष आहेत ह्यांच्यात उद्या निर्णय होऊ शकणार आहे का? ज्यांचा निर्णय निवडणुकीच्या आधीच झाला नाही त्यांचा निर्णय निवडणुकीनंतर होऊ शकणार आहे का? आणि मग भारताला किंवा आपल्या देशाला अस्थिर करण्याचं काम हे या अशा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे। ही वस्तुस्थिती आपण मतदार म्हणून बंधू भगिनी वडीलधारी लोकांनी लक्षात घेतली पाहिजे। आज देशालाच नव्हे तर जगाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे हे लक्षात घ्या। आज नुसतं भारतच नाही, भारताला तर गरज आहे। नरेंद्र मोदी हे आता तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याबद्दल आपल्या कुठल्याच भारतीयाच्या मनामध्ये शंका नाही, पण एवढ्यावर त्यांची गरज नाही। तर आज जे काही जगामध्ये जे काही होतं, आज युक्रेन रशियाची लढाई जी चालू आहे, आज इस्रायल आणि जे पॅलेस्टाईनमध्ये चालू आहे,
या सगळ्या विषयांवर तोडगा काढण्यासाठी, सगळे विषय करण्यासाठी खऱ्या अर्थानं, जे मी अतिशोक्तीनं बोलत नाही, पण आज खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये तडजोड करावी, याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करावी, ही भावना ही जगातल्या बलाढ्य देशाच्या प्रमुखांचे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज जे सगळेजण त्यांना म्हणजे आज युग पुरुषाची ख्याती जी आज त्यांना दिली जाते, ते एक ही वस्तुस्थिती आहे की आज एवढं मोठं नेतृत्व तुमच्या आमच्यात आपल्या भारतामध्ये आहे. आणि मग जर आपल्या देशाची प्रगती होती आहे, आपला जो पैसा टॅक्सेसच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून जो जातो, तो जर योग्य पद्धतीनं आपल्यापर्यंत रस्ते, पूल, हायवे, आपल्यासाठी राबवल्या गेलेल्या ज्या विविध योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल, घरांच्या असतील, आदिवासी समाजासाठी आता योजना आल्यात, अशा सगळ्या योजनांसाठी आपल्या टॅक्समधला जो पैसा आहे तो परत फिरून आपल्या खिशापर्यंत येतोय, आपल्याला नागरी सुविधा देण्यासाठी येतोय. सगळं जर कुठेही आपला पैसा दुसरीकडे न जाता जर सगळं नीटनेटकं आपल्यापर्यंत येतंय, तर मग आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण पण मोदींच्या मागं उभं राहिलं पाहिजे. मोदींचं हात बळकट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला महासत्ता जे आहे, हे भारत हे महासत्ता होण्याच्या मार्गानं आता वाटचाल सुरू झालेली आहे. हे ह्याच्यामध्ये काही आता मागं वळून बघण्याची परिस्थिती नाही. आज तुम्ही जगामध्ये बघा, करोनानंतर मोठमोठे म्हणजे युरोपियन देशसुद्धा अडचणीत आले. आज युरोपमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक फ्रान्स आणि जर्मनी सोडलं तर युरोपमधल्या देशांची इकॉनॉमी जी आहे ही फार काही चांगली नाही. आज UK सारखा देश ज्यांनी एकेकाळ संपूर्ण जगावर ज्या इंग्लंडनं राज्य केलं होतं, आज त्या देशामध्ये सुद्धा अधिकृतरित्या सरकारनं रिसेशन जे आहे हे जाहीर केले. आज USA असू दे, अमेरिका असू दे, आज चायनाची परिस्थिती कोरोनानंतर काय झाली. आज चायना एवढा सगळ्या गोष्टीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आपण म्हणतो उत्पादनामध्ये जगभरामध्ये पुढे गेला होता. आज चायनातनं ॲपलसारखी कंपनी, आयफोन बनवणारी कंपनी आज भारतामध्ये आली, तिथलं सगळं सोडून. हे का होते तर या देशामध्ये स्थिरता आहे, या देशामध्ये निर्णय प्रक्रिया ही पटकन घेतली जाती. कुठेही केंद्र सरकारकडनं आडमुठं धोरण, कुठेही चुकीच्या प्रकारे कारखानदारांना, जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडनं वेगळ्या पद्धतीनं त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांना त्याला आपण हॅरॅसमेंट करतो, पैसे काढणं वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत. म्हणून आज एवढे सगळे लोक आपल्यापर्यंत आपल्या देशात येतात आणि आपली जी इकॉनॉमी आहे ही आपली वाढत चालली आहे. ही वस्तुस्थिती आपण भारतीय म्हणून लक्षात घेतली पाहिजे. आज शेतीच्या बाबतीत पण आपण सगळीकडे पुढे गेलो आहे. साखरेचं उत्पादन जर ह्या वर्षीचं बघितलं, मी साखर कारखाना चालवतो, ह्या वर्षीचं सुद्धा साखरेचं उत्पादन हे अपेक्षेपेक्षा जास्त झालेलं आहे. एक काळ ब्राझील हा जगामध्ये साखरेचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारा देश होता. आज ब्राझीलची जागा जी आहे ही भारतानं साखरेच्या उत्पादनात घेतली आहे. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. इथेनॉलच्या बाबतीत आपण पुढे गेलो आहे. आता इथेनॉलवर नुसत्या गाड्या नाहीत तर इथेनॉलवर विमानसुद्धा चालवण्याची ट्रायल सुरू झालेले आहेत. म्हणजे आपल्या देशातली विमान सेवा जी आहे ही सुद्धा इथेनॉलवर चालवण्याची हे झाली. आणि हे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे. प्राज कंपनीचे मालक आपल्या समर्थ सदनमध्ये त्यांचा सत्कार झाला, सातारा पुरस्कार त्यांना दिला होता. मी होतो, रामराजे होते, अरुण गोडबोले होते, अशोकराव होते. तर प्राज कंपनीचे मालक जे आहेत, प्राज ही देशातली सगळ्यात मोठी डिस्टिलरीज आणि इथेनॉलच्या ह्याच्यामध्ये उत्पादन करणारे जे प्लांट आहेत हे प्लांट उभा करणारी कंपनी आहे. जगभरामध्ये आता ते सगळीकडे प्लांट उभा करतात. तर प्राज कंपनीच्या मालकांनी सांगितलं की आज म्हणजे पहिल्यांदा विमानसेवा जी आहे ही इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर उडवली गेली. म्हणजे त्यांनी विमान एक ट्रायलसाठी इथेनॉलच्या ह्याच्यावर, म्हणजे कमर्शियल एअरलाईन, साधं छोटं विमान नाही, कमर्शियल एअरलाईन की ज्या एअरलाईनमधनं आपण बसून जातो, म्हणजे आपल्या कुठेही जीवाला धोका होणार नाही हे बघून आज ह्याला सुद्धा इथेनॉल वापरलं गेले.
आणि हे सुद्धा मोदींच्या सरकारमुळं आज इथेनॉलचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशात होतंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज देशाला मोदींची गरज आहे, आपल्याला भारतीयांना मोदींची गरज आहे. आपल्या सैनिकांना, जे सैनिक आपले संरक्षण सीमेवर करतात, त्यांना सुद्धा मोदींसारखा एक कणखर नेता, एक कणखर पंतप्रधान त्यांच्या मागं उभा ह्याची पण त्यांना गरज आहे. कारण समोरनं आपल्यावर हल्ला होतोय आणि आपण दिल्लीवरनं हल्ला करायच्या परवानगी यायची वाट बघत बसतोय, तोपर्यंत आपले 50-100 जवान मारले जातात. ही परिस्थिती पूर्वीची होती, आता तसं नाही आहे. आपल्यातलं जर कोण बॉर्डरवर जम्मू काश्मीर वगैरे तिकडं जर आपले कोण मित्र असले तर मी सांगतोय ते त्यांना विचारा. आता त्यांना म्हणजे समोरनं जर काही अतिरेक्यांकडनं किंवा अगदी पाकिस्तानमधल्या यांच्याकडनं काय हल्ला झाला तर त्यांना आधी हल्ला करायच्या सूचना आहेत आणि नंतर काय असेल ते हिशोब तुम्ही जो असेल ते आम्हाला द्या. अशा पद्धतीच्या सूचना ह्या आपल्या सैनिकांना आणि आर्म्ड फोर्सेस जे आपल्या मिलिटरीवाले जे आहेत त्यांना केंद्र सरकारकडनं दिल्या गेल्यात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. आपण जर आपल्या इथल्या स्थानिक ह्याच्यामध्ये जर भांडत बसलो आणि इथल्या ह्याच्यामध्ये जर आपण काही वादामध्ये किंवा काही एकामेकाबद्दल थोडीफार नाराजी असते, ह्याच्यात जर आपण लोकसभेची निवडणूक ओढायला लागलो तर म्हणजे आपले निर्णय चुकत जातील आणि ह्याचा परिणाम आपल्या लोकसभा मतदारसंघावर नक्की होईल. ह्याची कुठेतरी खबरदारी आपण घेतली पाहिजे. अविनाश कदमांनी मगाशी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. देशाचं वातावरण तुम्ही बघा, टी व्ही लावल्यावर किंवा सोशल मीडियाचं कुठलंही ॲप उघडल्यानंतर भारतामध्ये जूनमध्ये मतमोजणी झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये स्थापन होणार, ही देशामधली एक प्रबळ भावना आहे मतदारांमधली. ह्याला नरेंद्र मोदींची जागा राहुल गांधी घेऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला आज किंवा उद्या आपल्या देशामध्ये पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग ज्या वेळेला आपल्याला पण हे कळतंय की काही चुकीच्या प्रचारामुळं आपण आपलं मत वाया घालवायला जाणं किंवा काहीतरी वेगळ्या याच्यामुळं आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेणं, म्हणजे आपण जे प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या विरोधात जायचा जर प्रयत्न केला तर प्रवाहाच्या विरोधात गेल्यानंतर माणूस शेवटी दमछाकून गटांगड्या खाऊन मरून जातो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं देशाचा प्रवाह कुठं आहे हे सातारकरांनी बघावं आणि सातारकरांनी प्रवाहाबरोबर राहावं अशी माझी आपल्याला मतदार बंधू भगिनींना नक्कीच विनंती आहे. राहिले विषय आपले स्थानिक आहेत. स्थानिक विषयांमध्ये मला एक 2च विषय आपल्या पुढे मांडायचे आहेत. की पहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिंदेसाहेब उमेदवार आहेत. माझी एक आपल्या सगळ्यांना सातारकरांना एक प्रश्न आहे की शिंदेसाहेब हे मी ज्यावेळेला राष्ट्रवादीचा आमदार होतो त्यावेळेला पालकमंत्री झाले होते. राष्ट्रवादीचं सरकार त्यावेळेला महाराष्ट्रात होतं. इथं बसलेल्या कुणी किंवा मला उद्या पण येऊन सांगा की पालकमंत्री म्हणून शिंदेसाहेबांनी स्वतः साताऱ्यासाठी केलेलं एक काम तुम्ही मला दाखवून द्या. आहे का? तुम्ही इथं बसलेलं कोण सांगू शकतंय का? शिंदेसाहेब म्हणजे पालकमंत्री असताना एक काम त्यांनी पालकमंत्री म्हणून सातारा जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणासाठी एक काम शिंदेसाहेबांनी साताऱ्यामध्ये केले आपल्यासाठी, साताऱ्यासाठी, आपल्यासाठी जोडा, मी म्हणतो साताऱ्यासाठी जिल्ह्याचं हेडक्वार्टर म्हणून एक काम केलेलं तुम्ही मला दाखवून द्या. आज सांगा, उद्या सांगा विचार करून. हे जर तुमच्या आलं स्मरणात तर मला नक्की सांगा. ज्यांनी आपल्यासाठी त्यांच्याकडे सत्ता असताना पालकमंत्रीपद असताना आपल्या सातारसाठी जिल्ह्याचं ठिकाण, जिल्ह्याची हेडक्वार्टर सातारा म्हणतात. सगळेजण जिल्ह्यातले नेते राहायला इथंच येतात. तर तुम्ही इथं काय पालकमंत्री म्हणून सातारकरांच्या आठवणीत राहील अशी एक पण गोष्ट तुम्हाला तुमच्या कार्यकाळामध्ये करता आली नाही. मग साताऱ्यामध्ये येऊन मतं मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? हा दुसरा प्रश्न आपण मतदार म्हणून त्यांना विचारला पाहिजे. आज MIDC आपली वाढली पाहिजे. MIDC हा विषय निवडणुका आल्या की सगळीकडे चर्चा चालू होती की MIDC बद्दल तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो जी तुम्हाला पण माहिती पाहिजे की सातारची MIDC, जुनी MIDC, ॲडिशनल MIDC, आता 2 MIDC झाल्या.
आज सुद्धा सातारच्या MIDC मध्ये जागा कारखानदारांना उपलब्ध नाही. सगळी जागा जी आहे ही तिथं कुणी ना कुणी म्हणजे कारखानदारांनी ते घेऊन छोटे मोठे कारखाने तिथं चालू आहेत. भले मोठे कारखाने नसतील पण छोटे मोठे कारखाने MIDC मध्ये सगळे चालू आहेत. ही MIDC वाढावी म्हणून नारायण राणे उद्योगमंत्री असताना देगावची जी संलग्न असणारी जागा आहे त्याच्यावर आपण शिक्के टाकले होते. मी स्वतः त्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता. त्यावेळेला नारायण राणेंकडनं आपली जिथे MIDC आज ॲडिशनल MIDC संपती त्याच्या पुढंच धरून जो आता BVGचा पार्क झालाय, आपला जो काय म्हणायचं फूड पार्क झालाय, तिथपर्यंत ही MIDC वाढवण्याच्या दृष्टीने शिक्के टाकले होते. तुम्हाला खोटं वाटेल पण BVG पार्कची जागा, BVG फूड पार्कची जागा ही नंतर BVGने घेऊन फूड पार्क वाढला. पण आधीचे जे त्या जागेचे मालक होते, मला नाव नाही घ्यायचं त्यांचं, उगाच हे नको, मला नाव नाही घ्यायचं, पण आधीचे जे BVGचे जे जागा ज्यांच्या मालकीची होती त्यांनी MIDCला पत्र दिलं होतं की आमची ही जागा आम्ही MIDCला द्यायला तयार आहे, तुम्ही अक्वायर करून घ्या. हे सगळं चालू होतं. गावातल्या लोकांनी, काही देगावमधल्या लोकांनी विरोध चालू केला. काही लोकांचा विरोध होता, आमच्या बागायती जमीन जातात, आमचं देगावचं तलाव आहे तो MIDC मध्ये जातोय, आमचा त्याला विरोध आहे. आपण त्याच्यावर भूमिका घेतली की बाबा सगळ्या बागायती जमिनी असतील त्या वगळून टाका, जिथं शेती होत असेल ती वगळून टाका, तलाव जो देगावचा येतो तो या MIDCच्या ह्याच्यातनं वगळून टाका, आणि जी डोंगराकडची उताराची जमीन आहे जिथं कधीच शेती होऊ शकत नाही, पाणी जिथं पोचत नाही किंवा पोचलेलं नाही, ती जमीन MIDCनं अक्वायर करावी. चांगले पैसे लोकांना, रेडी रेकनरच्या 4 पट पैसे हा कायदा आहे, रेडी रेकनरच्या 4 पट पैसे त्या लोकांना, शेतकऱ्यांना मिळाले असते. थोडेफार निगोशिएशन केले असते तर सरकारनं थोडे वाढवून पण दिले असते त्याच्यापेक्षा, आणि ती जागा जी आहे ती डेव्हलप करून MIDC आपल्याला वाढवता आली असती. मी आज इथं जबाबदारीने सांगतो, आणि आपण माहितीच्या अधिकारात विधान परिषदेतनं माहिती घ्या. शिंदे साहेबांनी स्वतः विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून सातारा MIDCचे देगावचे शिक्के उठवले पाहिजेत म्हणून त्यांनी प्रश्न मांडला. त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असताना जे मंत्री होते इंडस्ट्रीचे त्यांनी उत्तर दिलं की आम्ही हे शिक्के उठवू, आणि MIDCचे पडलेले शिक्के देगावमधनं उठले गेले. ही वस्तुस्थिती आहे. मग काय MIDC म्हणून भांडायचं आणि कुणाशी भांडायचं? इथं तुम्ही एकीकडं लोकप्रतिनिधी असून, कामगार नेते असून तुम्ही MIDC होऊ नये म्हणून प्रयत्न करता. आज त्याच्या पुढं जाऊन आम्ही निगडी आणि वरणे या 2 ठिकाणी MIDCचं परत ॲक्विजिशनचं हे केलं, त्याला पण विरोध सुरू झाला. पण आज ते पण मी आपल्या जबाबदारीने सांगतो की फक्त देवेंद्र फडणवीस असल्यामुळं अजून वरणे आणि निगडी या 2 गावांवरचे, हे धनगरवाडी आणि निगडी या 2 गावांचे जे शिक्के पडले ते अजूनसुद्धा तसेच ठेवलेत. कारण त्यांनी मला शब्द दिले की आपण जेवढी जमल तेवढी MIDC तिकडे वाढवू. मी त्यांना सांगितलं, साहेब आमच्या सातारला दुसरीकडं MIDC वाढवण्याचा पर्याय नाही. एका बाजूला सगळा डोंगरी भाग आहे, इकडे MIDC होऊ शकत नाही. कासच्या बाजूला MIDC होऊ शकत नाही. इको सेन्सिटिव्ह झोन आलाय, पलीकडे गेलं तर व्याघ्र प्रकल्प आलाय, तिकडं उरमोडीचं धरण झालंय, इकडं कनेरचं धरण आहे. तुम्ही याच्यामध्ये MIDC करू शकत नाही. झाली तर आता हे 2 जे आमचे स्पॉट राहिले तिथंच होऊ शकते. आता सातारची MIDC ही आता परत वाढवू शकत नाही आणि सातारला मोठे उद्योग येऊ शकत नाहीत. फडणवीस साहेबांनी ह्याचा जो प्रयत्न आता जो नवीन चालू होता की बाबा धनगरवाडी आणि निगडीचे पण शिक्के उठवायचा, तो जो आहे तो त्यांनी थांबवला, आणि त्याची ॲक्विजिशनची प्रोसेस जी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने करू. तिथं पण आम्ही भूमिका घेतली आहे की शेती करणारी बागायती जमीन ज्या आहेत, जिथं ऊस करतात, पिकं करतात, त्या सगळ्या जमिनी वगळा, आणि जी डोंगराकडेला तिथं जमीन असेल जिथं पाणी नाही अशीच जमीन ॲक्वायर करा. आपल्याला काही शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन आपल्याला काही MIDC किंवा कुठं कारखानदारांना प्लॉट द्यायचे नाहीत. पण ज्या जमिनी पिकाऊच नाही आहे, ज्या जमिनीमध्ये कधी शेतीच होऊ शकत नाही, जिथं पाणीच कधी गेलेलं नाही आणि जाणार पण नाही, अशा जमिनी घ्याव्यात ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून MIDC बद्दल आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे उठवण्याचं काम कुणी केलं. हे उठवण्याचं काम आत्ताचे महाविकास आघाडी जे आहेत उमेदवार आहेत त्यांनी केलं. तुम्ही मागं जाऊन वर्तमानपत्र चॅनलवाले येत आहेत ह्यांचे जरी बघितले तरी स्वतः त्यांनी मोर्चा काढला होता कलेक्टर ऑफिसला, स्वतः त्यांनी मोर्चा काढला होता किंवा शिक्के उठवायचे निवेदन देण्यासाठी. ती पण तुम्ही न्यूज, मी खोटं सांगत असेल असं धरून झाला, ती पण न्यूज तुम्ही तपासून बघा.
म्हणजे मग सातारचा विकास हा यांच्या माध्यमातून होऊ शकतो का, ह्याचा विचार आपण सातारकरांनी केला पाहिजे. आज राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं कोट्यावधीचा निधी सातारा शहराच्या वाढीव भागासाठी, सातारा शहरातल्या आपल्या कामांसाठी आज आलाय. आज प्रत्येक वॉर्डातली कामं ही कोट्यावधी रुपयाची कामं सुरू आहेत. हे रस्ते वगैरे जे आपण बघतोय, किंवा आज समाज मंदिर, स्विमिंग पूल, अगदी बास्केटबॉल कोर्ट, इकडं तुम्ही जर राजू गोरेच्या वॉर्डात गेला तर तिथं अगदी बास्केटबॉल कोर्ट वगैरे मुलांसाठी झालेत. रात्री पण तिथं बास्केटबॉल खेळू शकतात, एवढी रात्रीची सोय झाली आहे. एवढे सगळी जी कामं चाललीत ही आपोआप झालेली नाहीत. हे प्रयत्न करून आम्ही सगळ्यांनी, सरकार आपलं आहे, एकनाथ शिंदे साहेब तिथं बसले, देवेंद्र फडणवीस तिथं आहेत, म्हणून आपल्याला हे निधी, हा पैसा जो आहे तो आपल्याला मिळाला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग जे आपल्यावर एवढं प्रेम करतात, जे एवढा भरभरून निधी सातारला देतात, त्यांना कुठंतरी आता परतफेड, त्या पक्षाला आणि त्या नेत्यांची परतफेड करण्याची वेळ ही तुमच्या आमच्यावर आली आहे, मतदान म्हणून आली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पक्ष बघा, उमेदवाराबद्दल, माझ्याबद्दल किंवा उदयनराजे, आम्ही संघर्ष केला, आम्ही भांडलो, केसेस झाल्या, आमच्याबद्दल 100 तक्रारी तुमच्या असू शकतील. काम करणाराच माणूस चुकत असतो, जो काम करत नाही त्याच्या चुका कधी होतच नाही, हे लक्षात घ्या. भले आमच्या चुका असतील सगळ्या, आमच्या चुकाकडे बघण्यापेक्षा किंवा आमच्या चुका नुसत्या काढत बसण्यापेक्षा समोरच्यांनी काय केलं आणि आपल्यासाठी आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर अजितदादा हे काय करतात आपल्यासाठी, मोदीजींकडनं आपल्याला काय मिळणार. आज रेल्वेची आपली कनेक्टिव्हिटी तशी बघितलं तर सातारची चांगली नाही. आज आपला खासदार दिल्लीला भाजपचा आपण पाठवला तर आपली रेल्वेची कनेक्टिव्हिटी आपल्याला त्यांच्या मागं लागून चांगली करून घेता येईल. आज वंदे भारतच्या सगळीकडं रेल्वे नवीन सुरू झाल्यात. आज आपली पण एखादी वंदे भारतची अजिंक्यतारा एक्सप्रेस आपण इथनं सुरू करून घेऊ शकतो. पण त्यासाठी आपला भारतीय जनता पार्टीचा विचाराचा खासदार पहिला आपल्याला निवडून द्यायला लागणार आहे. आणि मग आपल्याला ही कामं जी आहेत ही त्यांच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून इथं आणायला लागणार आहे, हे आपण मतदान म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा माझी विनंती हीच आहे की विरोधक येणार, प्रचार होणार, सांगणार, वर्तमानपत्रात टीका टिप्पणी सगळी येईल, लोक बोलतील, सगळं ठीक आहे. पण शेवटी जे काही मुद्दे मी मांडले त्याचा विचार करा, किंवा ह्यामध्ये आपण या टीका टिप्पणीवर जायचं, सोशल मीडियावर येणार याच्यावर जायचं का. आज जी वस्तुस्थिती आपण देशाची बघतोय, नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आपण बघतोय, अनुभवतोय, जे आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसतंय, म्हणजे त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा का विरोधक करणाऱ्या टीका टिप्पणीवर आपण विश्वास ठेवायचा, ह्याचा कुठेतरी विचार आपण मतदार म्हणून केला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला दिसतंय, अध्यक्ष मॅडमनी सांगितलं, वस्तुस्थिती आज तुम्ही जगात कुठेही जावा, आज आपली मुलं बाहेर शिकायला जातात, आपली पण कोण ना कोण मित्र परिवार बाहेर, मित्र वगैरे कुणी ना कोणी आपल्यातलं बाहेर शिकायला असं, आपण पण फॉरेनला आता फिरायला जातो. तुम्ही कुठल्याही देशामध्ये एक 15 वर्षापूर्वी भारतीय म्हणून गेला असाल तर तुम्हाला लोक एक किंमत देत नव्हती आपल्याला भारतीयांना, ही वस्तुस्थिती होती. आज आपली मुलं शिकायला गेली, आपल्या मुली शिकायला गेल्या तर त्यांना विचारा फॉरेनला, मग कॅनडा असू दे, US असू दे, युरोप असू दे, किंवा खाली ऑस्ट्रेलिया असू दे, सिंगापूर असू दे, हे एका काळी जे आपण फार पुढारलेले आणि फार प्रगत देश म्हणायचो, या देशामध्ये भारतीयांची किंमत आणि भारतीयांना मान सन्मान आत्ता कितपत मिळतो हे आपल्या मुला मुलींना तिथं असणारा विचार. आणि ह्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे हा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे झाला, हे लक्षात ठेवा. आज त्यांनी भारताची प्रतिमा वाढवली, भारतीयांची प्रतिमा वाढवली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत देश हा म्हणजे आपल्याबद्दलची त्यांनी भीती सुद्धा जगाला घालून दाखवली की आम्हाला जर तुम्ही हलक्यात घ्याल तर आम्ही पण तुमच्या इथे येऊन काही ना काही तर करू शकतो. हे पाकिस्तानमध्ये जो हल्ला त्यांनी करून दाखवला त्याच्यावरनं त्यांनी दाखवलं की आम्ही आता, भारत हा शांत बसणारा देश नाही, आम्हाला जर बाहेरनं त्रास झाला तर आम्ही सुद्धा त्रास देण्याची ताकद आणि तेवढा निर्णय आम्ही सुद्धा भारतीय घेऊ शकतो, हे त्यांनी दाखवलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज आपल्याबद्दल असणारा मान सन्मान भारतीयांबद्दलचा वाढलाय, आणि म्हणून आपल्याला भाजपला आणि नरेंद्र मोदींना दिल्लीत आणायचंय. कारण आपल्या भारताचं, देशाचं भवितव्य, देशाची सुरक्षा
आणि देशाच्या युवा पिढीची जी काही वाटचाल आहे प्रगतीची, ही फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच नीटनेटकी होऊ शकते. आपलं भविष्य नीटनेटकं त्यांच्या माध्यमातूनच आपण साध्य करू शकतो, हे आपण भारतीय मतदार म्हणून बंधू भगिनींनो लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की येत्या 7 तारखेला काही बाकी कोण काय बोलतंय काय सांगते बघू नका, आणि पूर्ण आपण जे आहे, आता काल सुद्धा मोदीजींनी कराडच्या सभेत सांगितलं, एक छोटा विषय आपल्याला तो पण माहिती असला पाहिजे, तुम्ही बरेचसे जण आला असाल, बघितलं असेल की काही लोक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान 400चा आकडा गाठल्यानंतर भाजप बदलून टाकणार आहे असं सांगतंय. काल नरेंद्र मोदींनी सभेमध्ये जाहीर 1,00,000 लोकांच्या पुढे सांगितले की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत संविधानाला कोण हात लावणार नाही आणि कोण बदलू शकणार नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितले. मग आज जो प्रामुख्यानं ओबीसी समाज आणि मागासवर्गीय समाजामध्ये जो एक भीतीचं वातावरण किंवा एक म्हणजे कन्फ्यूज करायचा जो काही प्रकार सुरू आहे, तो म्हणजे मागासवर्गीय समाज आणि ओबीसी समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की हे होणार नाही आहे. कुणी करण्याचा प्रयत्न करत नाही आणि कुणी करणार नाही आहे. आज स्वतः पंतप्रधान छाती ठोकपणे सांगतायत की संविधानाला कोण हात लावणार नाही. याच्यापेक्षा मोठी साक्ष देशाला अजून काय, देशवासियांना अजून काय मिळणार ह्याचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणून कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. फक्त कमळ बघा आणि कमळाच्या समोरचं बटन बघा आणि बटन दाबा, आणि आपल्या सातारा शहर, जिल्हा, राज्य आणि देशाची सगळी जी काय जबाबदारी आहे ती मोदीजींवर द्या, एवढीच विनंती या निवडणुकीच्या निमित्तानं करतो. परत एकदा आपल्याला विनंती करतो की महायुतीचे उमेदवार आपल्या सातारचे मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं चिन्ह कमळ आहे. 7 तारखेला आपल्या इथलं आणि आपले पाहुणे रावळे मित्रपरिवार या सगळ्यांचं मतदान हे कमळाच्या समोरचं बटन दाबून कमळालाच कसं होईल या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करा, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.